येस तर नमस्कार मंडळी, कशा आहेत? बरे आहेत ना? माझं नाव क्षितिज जुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर कोकणातल्या जवळपासचे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नेहमी आणतच असतो आणि त्याच अनुषंगाने आज असं एक निसर्गरम्य ठिकाण तुमच्यासाठी आपण आणत आहोत. एक सुंदर असं रिसॉर्ट आहे आपल्या कोकणामध्ये, तरळे या गावाच्या जवळपास, ज्याचं नाव आहे सीताई रिसॉर्ट. सुंदर, अतिशय हवेशीर, जागेशीर असा रिसॉर्ट आहे. आत्ता जस्ट आम्ही पोचलेलो आहोत. आपल्याबरोबर आज आहेत अमोल आहे आणि आरुश्री आहे. ही आहे लक्कीची गाडी. लक्की आणि मुलं सगळी खाली गेलेली आहेत. अंकिता आपल्याबरोबर आणि अजून कोण कोण आपल्याबरोबर आज जॉईन होणार आहेत ते थोड्याच वेळात आपल्याला कळेल. तर जस्ट आता रिसॉर्टवर आलो आहे. मुलांची ऑलरेडी मजा चालू झालेली आहे. एक मस्त क्रिकेट टर्फ पण इकडे आहे. हे मी कुठल्याही रिसॉर्टमध्ये अजूनपर्यंत कोकणात बघितलेलं नाही आहे. हा पहिलाच रिसॉर्ट मला वाटतो ज्याच्यामध्ये क्रिकेट टर्फ एन्जॉय करता येईल. तर आता जस्ट आपण आलेलो आहोत, थोडं फ्रेश होऊया आणि इतर माहिती जी आहे ही रिसॉर्टबद्दल ही तुम्हाला देऊ आणि आपली जी गंमत गोष्टी मजा होणार आहे ते सगळं तुमच्यापर्यंत आज थेट आपण पोचवू. जसं मी सांगितलं, मुलांची ऑलरेडी गंमत मजा चालू आहे. एक मस्त असा छोटा मुलांसाठी प्ले एरिया इकडे आहे. सॉफ्ट इंटरलॉकिंग मॅट्स लावलेले आहेत, म्हणजे लागण्याची काही भीती नाही. इकडे श्लोक आहे, तिकडे आदिराज आहे. आत्ता आम्हाला रिसॉर्टवर येऊन ना साधारण 2 ते 3 मिनटं पण झाले नाही आहेत, पण मुलांनी ऑलरेडी एन्जॉय करायला सुरू केलेलं आहे. सुंदर. येस तर मित्रांनो, इकडे लहान मुलांसारखे सगळेच गाडी पार्क केल्या खेळायला आलेले आहेत. मस्त असा हा फॉक्स टर्फचा टर्फ आहे आणि बराच मोठा एरिया आहे. म्हणजे ओव्हरआर्म क्रिकेट सहज तुम्ही खेळू शकता. आणि विराज वेते, मंदार शेट्टे, बंटी कांबळी, बाकी मंडळी तिकडे आहे. आता ऑलरेडी आल्या. इकडे मॅच झालेली आहे. 4-4 जणांची टीम इकडे ठरली आहे. तर आता चला मॅच खेळूया आणि इतर गंमत गोष्टी आहे ती मजा करू. चला. आता आमची बॉलिंग झालेली आहे. 9 रन जिंकायला आहे. बंटी कांबळी बॅटिंग करताना. वॉट अ बॉल. भरपूर महिन्यांनी क्रिकेट खेळलो, फक्त 6 बॉल टाकले आणि धाप लागायला लागली. रेग्युलर क्रिकेट खेळला पाहिजे. काही रे गेलो तेव्हा ह्याच्या अगोदरचा बॉल. अरे ताबक आता आहे. त्याचं नाव ऍक्च्युली मंदार कोहली आहे आणि हे असे फिल्डर आहेत ज्यांना कोणीच टीम मध्ये घेऊ नये. आता स्विमिंग पूल ना कोण बरोबर बोलला? ह्याला नाही येत, हा रॉंग बोलतो सगळं. आता खेळून झालं. येस, हे बघा केवढे दमलेत बघा ते खेळून. चला. येस, तर सुंदर असा क्रिकेटचा खेळ आता आपला झाला आहे. तर मी फिल्डिंग करत होतो त्यामुळे जास्त फुटेज काय काढता आलं नाही. आता लंचला जाऊया आणि इकडे स्विमिंग पूल पण आहे. तर थोड्या वेळानंतर आपण स्विमिंग पण करू. दमाला झालं आणि आपल्याकडे बरेचसे असे प्रेक्षक पण होते. येस, तर क्रिकेट खेळून झालेलं आहे. आता आपण फायनली गाडीतनं बॅगे काढलेले आहेत आणि आपल्याला दिले गेले रूम आहेत 29, 28, 27 आणि 26 हे रूम्स आहेत. असे कॉटेजेस आहेत. मस्त असे प्रशस्त कॉटेजेस आहेत. ते आता आतून तुम्हाला दाखवूया. हा अमोल आहे. कोण दादा रूम दाखवता? कोण? मी. रूम कोण दाखवता? तू 28 आहे. चल जरा रूम दाखव आमका. असा कोणतरी आहेत. सॉरी म्हणून ना मी या रीलवाल्याबरोबर येत नाही काय. येस, तर लकी दादा आता ऑलरेडी सर्वे करून आले. लकी दादा काय काय आहे इकडे? सर्व्हिस सब इंजिनियर. हा, इकडे काय काय आहे? वाव. टीटी आहे, कॅरम आहे, सापशिडी आहे आणि चेस आहे. मस्त. आता एका दिवसात ह्याच्यातलं आपण काय काय करणार हे काय आयडिया नाही आहे. पण थांबा, आता रूम कशी आहे ती मी दाखवतोय. रूम कशी आहे ती दाखवतोय.
येस हे जरा रूम कसे हां हे आता हे दोघे आता हे रूम सर्व्हिसवाले आहेत बरे तर ते आता आपल्याला रूम दाखवणार आहेत कसं आहे तांबडी बनवून ते एक मस्त अशी रूम आहे चांगलं लिनेन एक कबर्ड आहे छोटा तुमचं काही सामान वस्तू ठेवायला आणि एक्स्ट्रा बेडिंगची सोय पण इथे दिलेली आहे वाव बेसिकली हा एक स्टुडिओ अपार्टमेंटसारखा आहे एक बेडरूम पण आहे त्याला आणि व्ह्यू पण चांगला आहे इकडे पार्किंगचा व्ह्यू येतो आणि एक सुंदर असा एक लँडस्केप आहे पुढे आपल्याला दिसायला येतात काजूच्या बागा आहेत मस्त म्हणजे इथे तुम्ही राहिलात तर एक निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही असाल असं वाटेल आणि बाकी टॉयलेटरीज आणि पाण्याची एक बॉटल इथे दिलेली आहे विथ बेसिक टॉयलेट आहे बेडिंग्ज आहेत AC आहे नाही सो बेसिकली जेवढ्याही आपल्याला सोयी लागतात जेव्हा आपण वेकेशनला जातो त्या सगळ्या गोष्टी इथे आहेत एक सुपर क्लीन असा वॉशरूम आहे जो सर्वात महत्त्वाचा असतो आणि एक ब्युटी मिरर पण इथे आहे मस्त सो एकंदरीत एका वीकेंड गेटअवेसाठी जर तुम्ही ग्रुपबरोबर जर येत असाल किंवा फॅमिलीबरोबर येत असाल किंवा ॲज अ कपल जरी येत असाल मित्रांसोबत वगैरे येत असाल सगळ्या प्रकारच्या एका फॅमिलीसाठी किंवा सर्व प्रकारच्या मंडळींसाठी ही सर्विस इथे तुम्हाला उपलब्ध होऊ शकते खूप सुंदर मस्त आणि जिकडे एंट्रन्स आहे जिथनं आपण आत आलो ना एक आउट स्पेस आहे तर तिथे तुम्ही संध्याकाळी बसून चहा वगैरे घेऊ शकता आणि मगाशी जसं लकीदादांनी सांगितलं की एक मस्त असा कम्युनिटी सेंटर आहे एक प्ले सेंटर आहे ज्याच्यामध्ये पूल टेबल आहे TT टेबल आहे बाकी सिटिंग गेम्स आहेत मस्त व्हेरी नाईस एकंदरीत प्रॉपर्टी खूप सुंदररीत्या मेंटेन केलेली आहे आणि एक स्विमिंग पूल पण आहे तर तिथे आता आपण थोड्या वेळाने जेव्हा मुलांना तर तिकडली मजा जी आहे ना ती तेव्हा दाखवूया तर आता लंचमध्ये आपल्याला काय सर्व करतात ते आता आपण बघू येस तर आता आपण लंचसाठी आलेलो आहोत आणि मस्त असा इथे बुफे सेटअप आहे इकडे तर एक कॉर्पोरेट टीम आलेली आहे त्यांना बुफे आहे आपलं जे जेवण आहे ते त्या रेस्टॉरंटमध्ये आहे येस तर आपण इकडे रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलेलो आहोत आणि बाकीच्यांची थोडी एक मीटिंग चालू आहे तर इकडे श्लोक आदिराज आहे आणि बाकी मंडळी अंकिता आहे इकडे मयुरी आरुश्री आणि मग हा आपला डायनिंग टेबल आहे श्लोकला आणि आदिराजला मोहितो दिलेला आहे प्यायला आम्हाला पण दिलेला आहे समजा श्लोक कसा आहे श्लोक पिण्यामध्ये ना बिझी आहे हा सगळ्यांनी बोला म्हणजे मी बोलणार नाही तर आता आपलं जे जेवण आहे ते आता आलेलं आहे सगळ्यांची मस्ती बघा पहिली डिश आता आलेली आहे बाकी श्लोक गाजर हलवा विसरून गेलेला आहे मजा येणार आहे मला नेक्स्ट आता आलेला आहे चिकन प्लॅटर बघा जबरदस्त असा चिकन प्लॅटर आहे चिकन प्लॅटरला बघताना लकी कमलीला पण बघा मंदार शेट्टे जबरदस्त तिकडे मस्त आपण चिकन प्लॅटर मधलं चिकन टिक्का आता तंदुरी खातोय सुपर आहे टेस्ट बाकी आता हनी गार्लिक चिकन पण आलेलं आहे तेही खूप सुंदर दिसतंय ते आता आपण टेस्ट करून बघूया बाकी मंडळी इथे आता मस्त जेवते आणखीन एक नवीन चिकन मलेशियन आलेलं आहे मी आता मलेशिया जबरदस्त म्हणजे ह्यांचा जेवणाचा स्प्रेड जो आहे तो बऱ्यापैकी चांगला आहे वेगवेगळ्या प्रकारचे टिक्का आपण खाल्ले चायनीजमधले काही स्टार्टर्स खाल्ले तर आता आपली चिकन बिर्याणी आलेली आहे आणि चिकन फ्राईड राईस आहे इकडे आता आम्हाला जवळपास ना साधारण 1-1.5 तास झाला आम्ही जेवतोच आहे कारण एवढा मोठा स्प्रेड आहे एवढे सगळे डिशेस यांनी आणलेत आणि प्रत्येक डिशला एक त्याची वेगळी ऑथेंटिक चव आहे तर आपण चायनीज टेस्ट केलं इथे पंजाबी स्टार्टर टेस्ट केलं आणि राईस आता 2 प्रकारचे आपण इथे आले आहेत आपल्यासाठी तर एक बिर्याणी आणि एक फ्राईड राईस आलं
ते दोघांनाही ना त्यांची एक ऑथेंटिक चव आहे. जबरदस्त, व्हेरी नाईस. तर इथे ना तुम्ही वॉक इन फक्त रेस्टॉरंट साठी येऊ शकता. तर जर तुम्ही गोव्यावरनं येत असाल तर तरळे क्रॉस केल्यानंतर साधारण एक 5 ते 6 किलोमीटरनंतर लेफ्ट साईडला तुम्हाला बोर्ड्स दिसतील सिताई रिसॉर्टचे, आणि वर असा एक कच्च्या रस्त्याचा रॅम्प जातो. तर तिथे त्या रस्त्याने तुम्ही इथे सिताई रिसॉर्टला येऊ शकता. स्टेसाठी पण एक अप्रतिम ऑप्शन आहे. जर तुम्ही गोव्यावरनं निघालात किंवा साऊथवरनं कुठे निघालात आणि जर तुम्ही मुंबईला जात असाल तर एक ओव्हरनाईट स्टे तुम्ही चांगलं इथे करू शकता. पण जर फक्त फूडसाठी येत असाल तर दिस इज वन ऑफ द बेस्ट ऑप्शन्स अजूनपर्यंत, जे बॉम्बे गोवा हायवेवर मला अजूनपर्यंत कळलेलं आहे. बिग थम्सअप. जेवण संपत नाही आहे आणि जेवण येऊन पण संपत नाही आहे. आता दाखवतो नेक्स्ट जी डिश आता आलेली आहे ना, अप्रतिम अशी दिसणारी. फक्त जेवणाची टेस्ट चांगली नसून तर यांची प्रेझेंटेशन पण खूप उत्तम आहे. अरे बघा, तर ही जी डिश काय ना ती आहे चिकन लपेटा. सुपर्ब असं दिसणारं हे डिश आहे. आपण टेस्ट करून तर नक्की बघूयाच. मग इथे ब्रेडमधले स्प्रेड जर तुम्हाला दाखवतो तर हे बटर गार्लिक नान आहे आणि कुलचा असा आलेला आहे इकडे. आणि नेक्स्ट एक अप्रतिम आणखीन दिसणारी अशी डिश आहे, ही आहे मुर्ग मुसल्लम. क्या बात आहे. लकी, काय काय खाणार त्याच्यातलं तू? तर जसं मी बोललो की इकडे आता आम्ही जवळपास 15-1 जण आलेलो, त्यापैकी अर्धे आमचे खिलाडी ढेर झालेले आहेत आणि जे आता शेवट राहिलेले आहेत ते आता सगळं टेस्ट करणार. पण जबरदस्त फूड, व्हेरी नाईस. येस तर मित्रांनो, इथे आता हे सगळं जेवण झालेलं तुम्ही बघितलेलं आहात. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे हा मेन्यू त्यांचा आहे. कारण प्रत्येकाला असं वाटतं की बाबा एवढं सगळं जेवण आहे तर खूप जास्त एक्सपेन्सिव्ह असेल, तर तसंही नाही आहे. आता प्रत्येक आयटमचं काय मी तुम्हाला प्राइजेस सांगू शकत नाही, पण बेसिक आयटम जे आपण सगळीकडे बघतो, समजा आता तंदुरी आहे ते जवळपास 450 रुपीज तंदुरी आहे. बाकी आपण इतर डिशेसही बघाल ना, सूप्स वगैरे बघाल तर 120 रुपीज जवळपास सूप्स वगैरे आहेत. तर नॉर्मल प्राइसिंग जी इतर रेस्टॉरंट्समध्ये आपल्याला असते तीच प्राइसिंग इकडे आहे. पण जेवणाची क्वालिटी जी आहे ती अप्रतिम होती, जेवणाची टेस्ट अप्रतिम होती. आणि एक सुंदर अशा एका आपण म्हणतो ना फाईन डाईन रेस्टॉरंटला व्हिजिट केल्याचा एक अनुभव आला. तर आता इथनं बाहेर आता आपण जाऊया. नेक्स्ट जी अम्युनिटी आपण यूज करणार आहोत ते आहे स्विमिंग पूल आपण यूज करणार आहोत. तर मगाशी आम्ही पूल बघून आलो, पण जेवायचं होतं. आता जेवल्यानंतर एक अर्धा तास थांबूया आणि मग स्विमिंग पूलला जाऊया आणि मग तिथली मजा जी आहे ती कंटिन्यू करूया. येस, तर मित्रांनो आता मस्तपैकी आपण स्विमिंग पूलमध्ये मजा केली आहे. व्हिडिओ मी काढू शकलो नाही कारण श्लोक आणि आदिराज पूलमध्ये होते तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. आणि आता इकडे लाईट्स लागल्यानंतर काय जबरदस्त असे म्हणजे एक वेगळा ॲम्बियन्स तयार झाला आहे. तर हा एक त्यांचा स्ट्रक्चर आहे जो सगळ्यात प्रीमियम स्ट्रक्चर आहे. तर इथे साधारण 1, 2, 3 असे फ्लोअर्स आहेत आणि तिथेही प्रीमियम रूम्स आहेत, जिथनं तुम्हाला इथला एक सुंदर असा सनसेट दिसतो आणि व्ह्यू पण जबरदस्त आहे. ड्रोन शॉट्समध्ये तुम्ही आता बघालच, मी एक ड्रोन शॉट टाकेन. तर क्लास नाही, मागे पण तुम्ही बघाल ना स्विमिंग पूलच्या बाजूला सुंदर असा एक ॲम्बियन्स क्रिएट केलेला आहे. वॉर्म व्हाईट लाईट्स आहेत, काही मल्टी कलर लाईट्स आहेत. इथे एक सुंदर असा सीटिंग एरिया आहे आणि ह्या वातावरणात गरम गरम कॉफी माझ्या हातात आहे आणि खूप सुंदर वाटतं आहे. ब्युटिफुल. तर आता आपण पुन्हा एकदा टर्फवर आलो आहे क्रिकेट खेळायला आणि मुंबईहून स्पेशल गेस्ट आपल्याकडे अंकिता आहे,
आणि कुणाल दादा आहे. बाकी आपली मंडळी. मयुरी बॉलिंग करते. हो एक मिनटं थांब. आणि इकडे मी, श्लोक आणि आदिराज. श्लोक हा बॉल टाक. मी, श्लोक आणि आदिराज आम्ही इकडे क्रिकेट खेळतोय. छोटू बॉलर हळू टाका. श्लोक आला पाहिजे बॅटवर खेळायला. गुड बॉल. वॉट अ शॉट आदिराज. जबरदस्त. व्हेरी गुड. पकडू नको पकडू नको. आउट आउट. अरे पकडता बॉल. काय चिटिंग करतो तू. अंकिता बॅटिंग करता. वॉट अ शॉट. येस. तर मित्रांनो आता परत एकदा आम्ही टर्फवर क्रिकेट खेळलो. आणि आता जी मगाशी मंडळी स्विमिंग पूलमध्ये गेली नव्हती ते सगळे आता स्विमिंग पूलमध्ये आहेत. आणि बघत आहो. येस. तर लकी आहे, मंदार आहे आणि एक अमेझिंग स्विमिंग पूल आहे. खूप वेल लिट असा हा स्विमिंग पूल एरिया आहे. नाहीतर आपण युजली स्विमिंग पूल एरिया बघतो ना संध्याकाळनंतर काळोख असतो. पण इथे लाईटिंग वगैरे खूप चांगलं आहे. ॲम्बियन्स पण खूप चांगला क्रिएट केलेला आहे. फक्त हे आमचे वेल मासे आमचे पोहत आहेत. आणि कोणाक दाखव. वेल मासा दाखव. आणि मगाशी जो आपण स्ट्रक्चर बघितला ना इथे जबरदस्त असा एक स्ट्रक्चर आहे इकडे. आणि हे स्पेशल रूम्स आहेत त्यांचे, प्रीमियम रूम्स. आणि क्लास खूप सुंदर असा हा एन्व्हायरमेंट इकडे आहे. वाजलेले आहेत रात्रीचे 9:30. सगळे मजा करतायत. श्लोक दिवसभर मस्ती करून आता रिलॅक्स करतोय. बाकी जेवढा पण आपल्याकडे लेडीज मंडळी आहेत ते व्हिडिओज काढतायत आणि एन्जॉय करतायत. अंकिता आली आणि कुणाल दादा आलं आहे. तर ते आता रेसॉर्ट ओनर्सशी बोलत आहेत, कन्व्हर्सेट करत आहेत. ठीक आहे चला मग ही मजा मस्ती अशी चालू राहणार आहे. आता आपण व्हिडिओ कट करूया आणि डायरेक्टली भेटूया डिनरला. येस. तर मित्रांनो आता आपलं डिनर आलेलं आहे आणि खूप धमाल केलेली आहे. आणि सगळीकडे डिनरसाठी आता रेडी झालेले आहेत. आणि येस श्लोक त्याचं दाल राईस ऑलरेडी खायला सुरू केलेलं आहे. आणि इकडे आता पहिली डिश आलेली आहे हे आहे तंदूर पापलेट. हे आहे बटाकाली व्हेरी नाईस. तर चला दुपारचा स्प्रेड तर आउटस्टँडिंग आणि अमेझिंग होता. आताला आपल्याला काय काय डिशेस येत आहेत हे आता आपण बघूया. जबरदस्त अशी सुरमई फ्राय आता आलेली आहे. जबरदस्त नाईस. कसं आहे रे फिश लॉलीपॉप. कसं आहे ए फिश लॉलीपॉप कसं आहे. बेस्ट 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 बेस्ट. आता फिश लॉलीपॉप आला आहे. त्याच्या अगोदर बराचसा स्प्रेड येऊन गेला. मी एवढं काही जेवणात मग्न झालो की व्हिडिओ काढायचे राहिले. तर तंदुरी पापलेट तर आलं होतं. त्यानंतर एक डिश आली होती. आता आलेलं आहे फिश लॉलीपॉप. आणि इकडे आता आलेली आहे सुरमई थाळी. जबरदस्त. त्याच्यातले पदार्थ सांगतो. स्वीटमध्ये गाजर हलवा, सोलकढी, मग जवळा, ते जवळा गोलम, मग प्रॉन्स आहेत, मग करी आहे 2 प्रकारची, राईस आहे, 2 चपात्या आणि सुरमई फ्राय पीस. जबरदस्त जबरदस्त. आणि हे सगळा आमचा हा सूरज खाणार आहे. बापरे काय नाही असं कसा आहे तो खाना पडेगा. हां तर ही थाळी आता आपण 3 जण खाणार. जबरदस्त जबरदस्त जेवण म्हणजे शाही. एकच पुरेसा होता तो. एकच 6 पुरेसा होता. चलो बाय. येस. आणि हे बघ याच्या आतमध्ये मी हे ठेवले मिळत नव्हती कुठे म्हणून ही हळदीची पानं काढली होती. मी हे करून आणलंय दुसऱ्यांची डाव. पातोळे बितोळे बनवायचे आहेत. अच्छा मी बाजूच्यांची जाऊन ढापलोय. नाही परत कधी लागली ना प्रदीपला सांग. प्रदीपला सांग आपल्या बागेत आहेत हा, मला बरीच आहेत. बोलला पण आता पण हरकत नाही. हो आपण हळदीचं लोणचं करतो तर कंद असतं ना तर वरचं जे असतं ते आपण त्यासाठीच वापरतो. चल रे 12 महिने. चल भेटू रे. ये सावकाश जा. गणपतीपेक्षा लवकर जाशील तू आता. महिन्यामध्ये येतोय. मे महिन्यात गणपती गावी ये, ये. असतो. मठामध्ये कार्यक्रम असतो. येणार 100%. आंब्याला ये. तो येतो.
भरपूर आंबे खाऊ. बाय बाय. चलो चलो कुणाला दादा बाय. चलो अंकिता बाय. तर याच प्रकारे आता अंकिता कुणाल दादा हे निघालेले आहेत. बाकी तसं बघायला गेलं ना तर सगळे उठलेलेच आहेत, पण बेडवरनं उठणं जरा कठीण जातं आहे, कारण सगळ्यांचं वय झालं आहे आणि काल क्रिकेट खेळलो आहे म्हणून सगळं लॉक झालं आहे. काय वाटतं मंदार तुका? धमाल. काय सांगतं? व्हेरी गुड. चलो येस. तर सुप्रभात मंडळी. सुंदर अशा हा एक कालच्या दिवसानंतर एक निवांत अशी झोप आमची झाली आणि त्यानंतर थोड्या वेळेस अगोदर तुम्ही जो शॉट बघितला तर अंकिता, कुणाल दादा, प्रदीप हे आता निघालेले आहेत आणि खरंच एक छान निवांत असा हा लोकेशन आहे. तर काल असं विरळ तुम्हाला मी स्पेस जो आहे या रेसॉर्टचा तो दाखवला. तर आता एका लाईनीत आपण जाऊया आणि प्रत्येक एम्युनिटी काय आहे ना ती आपण दाखवू. ठीक आहे. तर मित्रांनो, हा रेसॉर्ट ॲक्च्युली एवढा मोठा आहे ना की फिरून संपत नाही आहे. तर एका मस्त नवीन सेक्शन आज आता आपण बघणार आहोत. तर तो डॉर्मेटरी सेक्शन म्हणजे समजा मोठं ग्रुप वगैरे समजा कधी आला ना तर जबरदस्त. आजपर्यंत एवढी मोठी डॉर्मेटरी मी तरी बघितली नाही आहे. दाखवतो तुम्हाला. अप्रतिम. बघा ही तुमचा डॉर्मेटरी एंट्री आहे. अशी या सी शेपमध्ये अशी डॉर्मेटरी आहे. तुम्हाला जे बाहेर पण दिसतंय ना आता ते रूम्स आहेत ते ह्याला कनेक्टेडच आहेत. हे बघा हे एवढे रूम्स आहेत, हे एवढे बेड्स आहेत, हे एवढे बेड्स आहेत आणि मग हीच डॉम अशी इकडे कनेक्ट होते. इकडे एक वॉशरूम आहे आणि मग हाच डॉम पूर्ण कनेक्ट होतो आणि असा सी शेपमध्ये तिथपर्यंत जातो. म्हणजे मोठे रूम्स, मोठी पार्टी वगैरे अशी काही आली किंवा मोठे ग्रुप्स आले तर कितीही मोठा ग्रुप असू दे हा पूर्ण सेक्शन हा ते यूज करू शकतात. मस्त असा इकडे एक झोपाळाही आहे. क्लासिक सुंदर म्हणजे अप्रतिम, काय प्रश्नच नाही. आणि समोर आपला तो रेस्टॉरंट एरिया आहे जो काल आपण बघितला आणि स्विमिंग पूल पण इथनं जवळच आहे. तर ही प्रॉपर्टी कितीही मोठी जरी असली ना तरी प्रत्येक गोष्ट ही प्लॅन करून जवळच केलेली आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही गोष्टीला जास्त लांब जावं लागत नाही. फक्त टर्फ जो आहे ना तो जरा खाली आहे, पण बाकी क्लासिक. म्हणजे ही डॉर्मेटरी बघून हायलाईटच आहे हा खरंच. तर जबरदस्त मस्तच. मिस्टर विराज बेटे. दिस इज युअर रेस्टॉरंट एरिया जो काल आपण काल तुम्हाला एरिया दाखवला नव्हता मी. सो दिस इज द रेस्टॉरंट एरिया. मस्त असा. आणि आम्ही काल रात्री जे डायनिंगला बसलेलो दिस इज द बार एरिया. आता सध्या तो बंद आहे, पण काल रात्री तुम्हाला मी दाखवला की जबरदस्त असा दिसणारा हा बार लोकेशन आहे ना. नको. तर आता श्लोकचा प्लेन डोसा आलेला आहे. आदिराजने मागवलेला आहे काय? फ्रेंच फ्राईज. ओके मस्त. आणि इथे इतरांचे डोसे आलेले आहेत. अमोल तू 4-5 डोसे तरी खा रे. येस. तर मित्रांनो, सो हा बार एरिया आहे. तर इकडे तुम्हाला कॉकटेल्स, मॉकटेल्स व सर्व प्रकारचं अल्कोहोल आणि प्रोफेशनल बारटेंडर्सनी बनवलेलं तुम्हाला ॲज पर युअर रिक्वायरमेंट पण अल्कोहोल बनवून मिळू शकतो. खूप सुपर्ब असा हा ॲम्बियन्स आहे. इकडे एक डायनिंग सीटिंग आहे जिथे आपण काल रात्री आपण डिनर केलं होतं. व्हेरी ब्युटिफुल प्लेस. तर हा एंट्रन्स आहे. तर जर तुम्ही गोव्यावरनं येत असाल तर तरळ्याच्या नंतर तुम्हाला लेफ्टला सिताई रेसॉर्टचा बोर्ड दिसेल आणि मुंबईवरनं येत असाल तर तरळ्याच्या अगोदर. ठीक आहे. आणि ही अशी त्यांची जागा आहे. ह्यूज असा पार्किंग आहे. आणि हा एरिया तुम्ही म्हणाल समजा लग्न आहे किंवा मोठा काही इव्हेंट आहे तर इथे मंडप घालून तो इव्हेंट इथे होऊ शकतो. इथे एक ओपन एरिया आहे. तर काही स्मॉल इव्हेंट्स, बर्थडे पार्टीज वगैरे इकडे होऊ शकतात. त्यानंतर ह्यांचा एक AC बँक्वेट पण इकडे आहे. तर त्या AC बँक्वेटमध्येही बरेचसे चांगले इव्हेंट्स आपण करू शकतो. बँक्वेट तुम्हाला आतून दाखवतो मी कसा आहे तो. बघा मस्त असा प्रशस्त हा बँक्वेट आहे आणि एक सुंदर असं
रेडी स्टेज आहे इकडे. आणि आपण म्हणतो ना की डायनिंग एरिया एक वेगळा असावा, तर ह्यांच्याकडे तीही सोय आहे. तर तुमच्या इव्हेंटच्या नंतर शेजारी एक मस्त असा ओपन डायनिंग एरिया आहे, सुंदर. आता ह्या बँक्वेट नंतर पुढचं जे आहे ना ते तुम्हाला दाखवतो मी, ठीक आहे. तर प्ले एरिया आणि टर्फ जो आहे तो तुम्ही काल बघितलाच, पण लेआउटमध्ये मी तुम्हाला दाखवतो की टर्फ जो आहे ना तो तिकडे आहे. हे आमचे कॉटेजेस होते, तर इकडे 4 कॉटेजेस आहेत. तर समजा तुम्ही मोठी फॅमिली वगैरे घेऊन आलात तर या 4 कॉटेजेस हे तुम्ही बुक करू शकता. आणि या 4 कॉटेजेसमध्ये तुमचे सगळे फॅमिली मेंबर्स एकत्र राहू शकतात. सो स्ट्रक्चर एकच आहे, फक्त 4 वेगवेगळे कॉटेजेस आहेत. आणि आतून कसं दिसतं हे तुम्हाला काल दाखवलं. या बाजूला एक ॲक्टिव्हिटी सेंटर आहे ज्याच्यामध्ये पूल, मग टेबल टेनिस, मग कॅरम, या सगळ्या गोष्टी इथे आहेत. देन त्यानंतर असे स्टिल्टवर बनवलेलेही काही कॉटेजेस त्यांच्याकडे आहेत. सो बेसिकली ना जवळपास 5 कॉन्फिगरेशन्समध्ये ह्यांच्याकडे स्टे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ॲज पर युअर बजेट, ॲज पर युअर रिक्वायरमेंट तुम्ही ते जे स्टे ऑप्शन्स आहेत हे तुम्ही निवडू शकता. जसं की आता बघा, इकडे एक मस्त असा कॉटेज ह्यांनी बनवलेला आहे. सो दिस आर 2 बेसिकली, जर तुमचे फॅमिली झाले तर तुम्ही शेजारी राहू शकता. बाहेर एक आउटडोअर सीटिंगसाठी एक मस्त असा एरिया बनवलेला आहे. त्यानंतर हा आपला प्ले एरिया आणि पुढे क्रिकेट टर्फ. तर त्या क्रिकेट टर्फमध्ये फुटबॉलही तुम्ही खेळू शकता, तर त्याचीही सोय आहे. सो इथनं आपण जर वर गेलो तर इथे परत आपल्याला एक ओपन एरिया मिळतो. सर कसं आहे ना, ओपन एरिया खूप जास्त प्रमाणात इथे असल्यामुळे ना असं कंजेस्टेड वाटत नाही, एक निवांत मोकळं वातावरण वाटतं. मग इथे तुम्ही बघायला गेलात की एक बेसिक आउटडोअर जिमसारखं एक हे सेटअप आहे. सो बेसिक एक्सरसाइजेस वगैरे काय आहेत ते तुम्ही इथे करू शकता. मग पुढे घेतलात तर बारबेल आणि बेसिक वेट्स आहेत. एकदम प्रोफेशनल लेवल नाही, पण एक बेसिक कोणी फिटनेस फ्रीक आलं तर त्याचं काम सेल्फ वेटवर तर नक्कीच होऊ शकतं. मग इथनं आपण वर गेलो, इथे परत एक मीटिंग सेंटर आहे. म्हणजे समजा तुम्ही ग्रुप्सने आलात किंवा काही ऑफिसच्या तुमच्या पार्टीज वगैरे काही असतील तर इथे बसून तुम्ही काही तुमचे डिस्कशन्स वगैरे आहेत ते तुम्ही करू शकता. देन एवढी मोठी प्रॉपर्टी आहे ना की चालून धाप लागतो. मुलांसाठी इथे जम्पिंग जॅक किंवा ट्रॅम्पोलिन तशी एक सोय आहे. एक ब्युटिफुल सीटिंग इकडे पण आहे, ज्याच्यावर एक स्विंग आहे, झोपाळा आहे. तर इथे बसून तुम्ही तुमची एक संध्याकाळ किंवा दुपार निवांत तुम्ही घालवू शकता. तर हा एक किड्ससाठी आणखीन एक प्ले झोन इकडे त्यांनी क्रिएट केलेला आहे. सो प्रत्येक एज ग्रुपच्या व्यक्तींसाठी इथे काही ना काही आहे टाईम स्पेंड करण्यासाठी. कारण आपल्याबरोबर समजा काही सिनियर सिटीजन झाले तर त्यांच्यासाठी बरीचशी अशी सिटिंग एरिया आहे. तर तिथे आणखीन एक तुम्हाला सिटिंग एरिया दिसतो. मग मागे तुम्हाला एक सिटिंग एरिया मगाशी मी दाखवलं. आणि इथेही काही कॉटेजेस आहेत. सो अप्रॉक्सिमेटली 200 माणसांची एका वेळी राहायची सोय ह्या रिसॉर्टला होऊ शकते. हे बघा, सुंदर असे प्रशस्त कॉटेजेस आहेत आणि निसर्गाची हिरवळ तर ही आहेतच. मग इथनं तुम्ही आलात वर, आता आपण येणार आहोत पूल साईडच्या लोकेशनला. तर हा जो आहे हा त्यांचा पूल साईडचं लोकेशन आहे, जिथे काल रात्रीचा जो व्हिडिओ बघितला आम्ही मजा मस्ती करत होतो तर तो इथला आहे. तर एक खूप चांगलं वेल मेंटेन्ड फिल्टर्ड स्विमिंग पूल आहे. मग एक प्रीमियम स्ट्रक्चर इकडे आहे जिथे सगळे प्रीमियम रूम्स ह्यांचे आहेत. आणि परत एक चांगलं पूल साईड सिटिंग एरिया इकडे क्रिएट केलेला आहे. आता यातनं खाली जर आपण गेलो ना तर आणखीन एक हायलाईट आहे, विच इज युअर किड्स पूल अँड रेन डान्स एरिया. सो तुम्ही फ्रेंड्स बरोबर आलात किंवा पार्टीज वगैरेसाठी आलात ना तर एक मस्त असा किड्स पूल आणि रेन डान्स हेही तुम्ही इथे करू शकता. व्हेरी नाईस.
एकंदरीत खूप ब्युटिफुली मॅनेज अँड अरेंज प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट जर आपण बघितलं तर आता कुठल्याही रेसॉर्टला आपण जेव्हा येतो तेव्हा आपण म्हणतो की राहायची तर ठीक आहे, पण आता खायची सोय काय असणार आहे. सो खायची सोय ऑलरेडी तुम्हाला दाखवली मी. मस्त असा कोझी असा ह्यांचा रेस्टॉरंट आहे. आणि जर तुम्ही अल्कोहोल कन्झ्युम करत असाल तर ह्यांच्याकडे एक ब्युटिफुल वेल ट्रेंड बारटेंडर्सचा एक जबरदस्त बार एरिया आहे आणि क्लास लागतो. आपण ब्रेकफास्ट करून आता बार एरिया जर आपण बघितला तर परत बार एरियाच्या समोर एक सुपर्ब असा सीट आउट एरिया आहे. इकडे पण झोपाळे आहेत, एक ककून झोपाळा आहे. सो एकंदरीत एक पूर्ण दिवस किंवा 2 दिवस इझिली आपण इकडे आपले घालवू शकतो. प्लस मला असं वाटतं की ह्या रिसॉर्टचं एक हायलाईट असं आहे की मोठे इव्हेंट्स जर तुम्हाला करायचे असेल, वेडिंग्ज आहेत, बर्थडे पार्टीज आहेत, ॲनिव्हर्सरीज आहेत, त्यासाठी माझ्या मते वन ऑफ द बेस्ट लोकेशन्स अवेलेबल आहे. कारण इकडे तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. प्रशस्त पार्किंग आहे, त्याच्यानंतर स्टेसाठी रूम्स आहेत, फूड ह्यांचा इनहाऊस जो आहे तो आउटस्टँडिंग आहे. सो जे इव्हेंट्स आणि पार्टीज आहेत ना त्यासाठी हा खूप चांगला लोकेशन आहे. येस, तर मित्रांनो एक पूर्ण दिवस धमाल, मस्ती, गप्पा, गोष्टी, एक आउटस्टँडिंग सर्विस, या सगळ्या गोष्टीनंतर आता आपण परत घरी आलेलो आहोत. आणि जो लोकेशन तुम्ही बघितलात खाली तुम्हाला नाव येतच आहे, त्याचं नाव आहे सिताई रिसॉर्ट. तरडे या गावाच्या जवळपास हे आहे. आणि अक्षरशः एवढी धमाल आली, एवढी मज्जा आली, एवढी मस्ती आपण केली. एवढ्या अम्युनिटीज या रिसॉर्टमध्ये आहेत. बऱ्याचपैकी जे अम्युनिटीज आहे आम्ही यूजही करू शकलो नाही एवढ्या 2 दिवसामध्ये. एवढे अम्युनिटीज आहेत आणि एक आउटस्टँडिंग निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं असा हा रिसॉर्ट आहे. तर नक्कीच भेट द्या सिताई रिसॉर्टला, जो तरड्याच्या जवळपास आहे. आणि खाली बुकिंग जर तुम्हाला करायची असतील तर खाली मी तुम्हाला नंबर देत आहे. तर येस, या 2 दिवसाची धमाल मस्तीमध्ये सध्या तरी एवढंच. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो तुम्ही प्रेस करा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर आपला चॅनल गाव गजाली याला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या चॅनलवर अशीच धमाल मस्ती, गप्पा गोष्टी, कोकणच्या जवळपासमधले जेवढे छान छान व्हिडिओज आहेत हे नेहमी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. सध्यासाठी एवढंच. माझं नाव क्षितिज जुनारी, आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं. पुन्हा भेटूया.